खरे सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करावी अशी मागणी नाशिक जिल्हा समस्त मातंग समाजाच्या वतीनं राज्य सरकारकडे करण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं असून ते जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या मार्फत पाठविण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा अधिकार राज्य सरकारला आहे। मात्र महाराष्ट्र शासनाकडून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात विलंब होत असून त्यामुळे वंचित घटकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। तसेच निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असला तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। ही बाब वंचित समाजाच्या दृष्टीने गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। याशिवाय संबंधित प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेऊन उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी, तसेच या संदर्भात कोणत्याही प्रकारचे विलंब टाळावेत अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मातंग समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। या निवेदनावर समाजातील विविध पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। खरे सव्वाशेर न्यूज संगमनेर। शासनाचं लक्षवेधी व्हावं म्हणून हे लाक्षणिक उपोषण आहे। शासनाने आमच्याकडे लक्ष घालावं या दृष्टीने आज आंदोलन केलं आहे आणि हे लाक्षणिक उपोषण ठेवलं आहे। 78 वर्षापासून हा मातंग समाज गेल्या 79 वर्षापासून उपेक्षित, वंचित आणि शोषित राहिलेला आहे। आजही त्याची प्रगती जशी पाहिजे तशी झालेली नाही। आत्ताच आपण नाशिकचं उदाहरण पाहिलं तर नाशिकमध्ये काही महिला स्मशानात जातात, प्रेताच्या राखेमधून मिळणाऱ्या गुंजभर सोन्यावर जगतात, काही आमोशा मागतात आणि काही महिला कचरा वेचतात। हे विदारक रूप आजच्या 2026 आहे। हे जर चित्र बदलायचं असेल आणि मुलांना शैक्षणिक दर्जा वाढवायचा असेल, शिक्षणाची प्रगती करायची असेल आणि या लोकांना सनदी अधिकारी बनवायचं असेल आणि राजकारणात सुद्धा या मातंग समाजाला अस्तित्व नाही, त्याच्यामुळं राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी। आम्हाला राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक या सगळ्या बाबतीत, सामाजिक बाबतीत आम्हाला आरक्षण मिळावं। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने अंमलबजावणी करून आम्हाला आरक्षण अबकडनुसार जारी करावं, यासाठी लाक्षणिक उपोषण समस्त नाशिक जिल्ह्यातील तमाम संघटनेचे पदाधिकारी, नेतृत्व करणारे अध्यक्ष आणि सगळे सामाजिक कार्यकर्ते, याचबरोबर या कलावंत नाशिक जिल्ह्यातील कलावंतांची जी संघटना आहे, मराठी शाहीर परिषद, लोककलावंत परिषद, लोकसंस्कृती बहुउद्देशीय संस्था आणि बाकीच्या आमचे इगतपुरी किंवा बाकी सिन्नरहून आलेल्या सगळ्या कलावंतांनी दिलेल्या पाठिंब्यामुळं आज हे लाक्षणिक उपोषण यशस्वी होत आहे। सुगंधित सुवासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।